बापाने 9,000 रुपये चोरले या संशयाने मुलाने डोक्यात वरवंटा घातला. ऐकूनच संताप होईल. माणूस कधी कधी अविचाराने स्वतःसह घरादाराचा नाश करून घेतो. सारासार विचारशक्तीत संपलेल्या या समाजामध्ये कोण कोणाच्या जीवावर उठेल याचा काही भरवसा उरलेला नाही. कोल्हापुरात एका घटनेत मुलानेच वडिलांचा डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना घडली. कारण होते त्याच्या बॅगेतील 9,000 रुपये गायब झाल्याचं. मुळातच ते पैसे नेमके कुठे गेले याबाबत सर्वच बाबींचा विचार करणे अपेक्षित होते. तसेच बाहेर वा रस्त्यामध्ये कुठे हरवले असतील का हे पाहणेही गरजेचे होते. पण माजी सैनिक असणाऱ्या वडिलांनीच पैसे घेतले असा समज करून घेऊन त्याने हे कृत्य केले. आधार असणारे वडील गेले, तो तुरुंगामध्ये गेला आणि त्याची पत्नी, मुले आणि संसार उघड्यावर पडला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दत्ताराम संभाजी केसरकर, वय वर्ष 85, हे माजी सैनिक आहेत. त्यांचे मूळ गाव गावडी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर हे आहे. पण सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उचत येथे घर बांधले. तिथेच ते आपल्या परिवारासह राहू लागले. त्यांना 2 मुले असून त्यातील एक मुलगा अनेक वर्षापासून परागंदा आहे. अतिशय मनमिळाऊ असलेले दत्ताराम हे समाजकार्यामध्ये सक्रिय असतात. आपल्या नातवंडाच्या शिक्षणाकडेही त्यांनी लक्ष दिले आहे. दररोज मलकापूर येथून ते वर्तमानपत्र घेऊन जातात. उचत किंवा आपल्या मूळ गावी गावडी येथील समाजकार्यामध्ये सहभाग घेणे, इतर कोणत्याही कार्यात हिरिरीने भाग घेणे यामध्ये त्यांना आनंद वाटत असे. दत्ताराम यांचा मुलगा संतोष, वय वर्ष 40, हा त्यांच्यासोबत राहत असे. मुलगा, सून आणि नातवंडांनी त्यांचा परिवार भरला होता. संतोष हा दारूचा व्यसनी असल्याचे दुःख त्यांना होते. त्याचा दुसरा मुलगा विकृत मनोवृत्तीचा होता. तो घर सोडून गेला होता, याचे दुःख त्यांना होतेच. संतोष हा गावडी येथील शेती सांभाळत कोल्हापुरात नोकरी करत असे. तो दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी गावडी येथून उचत येथे आलेला होता. येत्यावेळी त्याने आपल्या बॅगमधून 9,000 रुपये आणले होते. काही वेळानंतर त्याने बॅगेमध्ये पाहिले असता त्यामध्ये पैसे नव्हते. पैसे मिळत नसल्याने तो चिडला होता. तो पत्नी आणि कुटुंबियांशी वाद घालू लागला. मी कामावरून येईपर्यंत पैसे मिळाले नाही तर मी कोणाला सोडणार नाही, अशी धमकी देऊन घरातून बाहेर निघून गेला. तो कामावरून घरी गुरुवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी परत आला. त्याच्या मुलीच्या शाळेमध्ये त्या दिवशी स्नेहसंमेलन होते, म्हणून तो पत्नी आणि मुलांच्या सोबत स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेला. पण मनामध्ये मात्र पैसे मिळत नसल्याची हुरहुर होते. आपले पैसे कोणी घेतले असतील? दोन्ही मुले हे काम करणे शक्य नाही आणि घेतले तर ते सारखे सारखे काहीतरी खरेदी करत राहिले असते. पत्नी देखील हे पैसे घेणार नाही असा विचार संतोष करत होता. त्याच्या मनामध्ये आता एकाच व्यक्तीवर संशय येऊ लागला, ते म्हणजे आपले वडील दत्ताराम केसरकर. त्याच्या मनात वारंवार तोच विचार येऊ लागला. शेवटी त्याने याबाबत वडिलांना विचारायला पाहिजे असे ठरवले. समोर स्नेहसंमेलन चालू होते. लहान लहान मुले आपली कला सादर करत होते. ते बघायला आलेले पालक टाळ्या आणि शिट्ट्या देऊन दाद देत होते. त्याचवेळी संतोषच्या मनामध्ये मात्र 9,000चे विचार घोळत होते. वडिलांच्या वरचा संशय दाट होऊ लागल्यावर तो तडक खुर्चीवरून उठला आणि घरी आला. घरामध्ये वडील एकटेच होते. त्याने वडिलांना पैशाबद्दल विचारले असता वाद सुरू झाला. संतोषला खात्री होती की ते पैसे वडिलांनीच घेतले होते. यातून वाद वाढत गेला आणि रागाच्या भरामध्ये संतोषने घरातील वरवंटा उचलून दत्ताराम यांच्या डोक्यात त्वेषाने घातला. तो घाव इतका वर्मी लागल्याने रक्तस्राव होऊ लागला आणि थोड्याच वेळामध्ये ते मरण पावले. आपल्या हातून भयंकर कृत्य घडल्याची जाणीव झाल्यानंतर संतोषने पुरावा नष्ट करण्यासाठी ओढणीने सांडलेले रक्त पुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान थोड्याच वेळात गॅदरिंग पाहण्यासाठी गेलेली पत्नी आणि मुले घरी परतली. त्यांनी घरातील दृश्य पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. गावामध्ये ही माहिती समजताच गावकरी घटनास्थळी जमू लागले होते. त्यांनी संतोषला पकडून ठेवत पोलिसांना वर्दी दिली. थोड्याच वेळात शाहूवाडी पोलीस दाखल झाले. घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा करत
त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. नागरिकांनी पकडून ठेवलेल्या संशयित संतोषला ताब्यात घेत त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 103(1) नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहावाडी पोलीस करत आहेत.